नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोड। तर इथे एपिसोडच्या सुरुवातीला आपण काल बघितलं की अवंतिका कशी टोमणे मारतीये की पोळीचा आकार गोल नाहीये, नकाशे झालेत सगळे असं म्हणून ती बोलतीये आणि बाकीचे सगळे हसत खेळत जेवतायत। ऐश्वर्या रागात अवंतिकाजवळ येते आणि पोळीचा तुकडा जो काही घास मोठा होता तो एकदम तिच्या तोंडात घालते। हे जे काही चित्र दाखवलं होतं ते प्रेक्षकांनो स्वप्न होतं। ऐश्वर्या दिवसाढवळ्या बघत होती की ते असं कधी करणार आहे। मला तर काल टेन्शन आलं होतं, म्हणजे ते एकदम असं तिनं दाखवलं एक घास कोंबताना वगैरे। आणि ऐश्वर्या आता हे विचार करते आणि तेवढ्यात जानकी मागणं येते ऐश्वर्याच्या आणि काय जाऊ बाई कसला विचार करता एवढा असं म्हणून तिला हलवते। इकडे दोघी परत चेष्टामस्करी सगळ्यांची चालू आहे। छान मजा मस्ती करत प्रत्येकाचं इथे जेवण होतं आहे आणि ऐश्वर्या इथे रागातच अवंतिकाकडे बघतीये आणि तेवढ्यात सारंग ना अवंतिका आणि सौमित्राला म्हणतोय की अरे असं जीव नका, थांबा 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 2 मिनटं थांबा, दादा वहिनी 2 मिनटं थांबा। तर सगळे म्हणतात की काय आता एकदम काय झालं, का थांबायला सांगितलं। तर तो म्हणतो की आता तुम्ही गणपतीच्या सणात इथे घरात जेवायला आलाय आणि पहिल्यांदा आलाय असं घरी जेवायला दोघं एकत्र, तर सणावाराचं तुम्ही एकमेकांना आधी पहिला घास भरवला पाहिजे असं म्हणून सांगितल्यानंतर जानकीसुद्धा कौतुक करते त्याचं। हा बरोबर सारंग भाऊजी, तुम्ही बरोबर बोललात, घास तर भरवलाच पाहिजे। आणि सगळे इथं हसत खेळत त्याला संमती देतात की हो घास भरव म्हणून। तर इकडे अवंतिका लगेच म्हणते की हां चालेल चालेल भरवू देत, नाहीतरी तसंही घरात तो मला भरवतच नाही असं म्हटल्यानंतर सुमित्राही सांगतात अरे कधीतरी एकमेकांना असं घास भरवला पाहिजे, घास भरवल्याने प्रेम वाढतं असं सांगितल्यानंतर सगळे त्याला परत संमती देतात। आणि मग इकडे अवंतिकाला सौमित्रा घास भरवतो आणि सौमित्राला अवंतिका घास भरवते। हे सगळं इथे मजा मस्ती चालू आहे आणि हे चालू असताना म्हणजे अवंतिका सौमित्राला घास भरवत असताना अवंतिकाना मध्ये मध्ये इकडे ऐश्वर्याला चांगले लुक्स देत होती आणि ऐश्वर्यासुद्धा तिच्याकडे इकडे रागाने बघत होती आणि असं घास भरवायचं दोघांचं चालू होतं। हसत खेळत जेवणं चालू होती आणि तेवढ्यात ना इकडे आई आणि आजी पण खुश आहेत कारण सगळी एकत्र जेवायला बसलेत, नव्या नवरीसारखं लाड होत आहेत, घास वगैरे भरवले जात आहेत। आणि तेवढ्यात सारंग ना इथे मोदक मागतो आणि ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या जरा तुम्ही मला मोदक देता का। तर जानकी लगेच ऐश्वर्याकडे इथे मोदकाचं ताट देते आणि ऐश्वर्याचं आधी लक्ष नसतं, मग लगेच परत तिला हाक मारल्यावरती हा आणून देते म्हणून सांगते आणि मोदक आणून देते इकडे सारंगला। आणि सारंगला मोदक वाढणार एवढ्यात ना अवंतिका थांबायला सांगते, थांबा 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 म्हणून। आता परत सगळी बघायला लागतात की काय झालं नेमकं। तर अवंतिका म्हणते म्हणजे तुम्ही आम्हाला तेवढा घास भरवायला सांगणार आणि तुम्ही घास भरून घेणार नाही का असं म्हणून सांगते। आणि जेवढा घास मोठा असेल ना तेवढं प्रेम जास्त असं म्हणून सांगितल्यानंतर सारंग लगेच इथे म्हणतो हां मी ना तुम्हाला पोळीचाच घास भरवतो असं म्हणून इथे सांगतो। आणि जेव्हा अवंतिकाला घास भरवायला सारंग सांगतो ना तेव्हा ऐश्वर्या विचार करत असते हा डिफेक्टिव्ह पीस माझ्याच आयुष्यात का आलाय, म्हणजे मी इथे मुद्दाम त्यांच्यापासून लांब त्यांचं कसं वाईट होईल बघते आणि हा इकडे त्यांना प्रेमाने घास भरवायला सांगतो असा ती विचार करत असते। आणि इकडे अवंतिका मात्र चांगल्या मनाने इकडे ऐश्वर्याला घास भरवायला सांगते। इकडे मग लगेच ऐश्वर्या मोदकाचा घास भरवते सारंगला आणि सारंग म्हणतो की मी पोळीचाच घास भरवतो म्हणजे प्रेम माझं खूप वाढेल असं म्हणून इथे चालू असतं आणि चेष्टामस्करी सुरू असते। आणि ऐश्वर्याला तो पोळीचा घास भरवतो म्हणजे जवळजवळ अर्धी पोळी त्या तुकडा काढतो आणि भरवतो। आणि ऐश्वर्याला ते आठवतं की तिला कसं इमॅजिन झालं होतं की तिनं अवंतिकाला कशी एकदम पोळी भरवली होती, सेम तोच प्रकार झाला होता। आणि इथे तिनं फक्त स्वप्नात विचार केला होता किंवा नुसता विचार केला होता आणि ते परत तिच्याबरोबर तसंच घडलं। एवढं सगळं होतं आहे म्हणजे तिचे डाव तिच्यावरच उलटत आहेत। त्यामुळे आता बघूया पुढे काय होतं आहे ते। आता हिला पोळीचा घास भरवला आहे, सगळे टाळ्या वाजवून कौतुक करतायत, वा वा चिडवा चिडवी चालू आहे। जानकी इथे हसतीये खेळतीये, सगळ्यांची इथे जेवण आता चालू आहेत हसत खेळत। आणि ऐश्वर्याना इकडे रूममध्ये आलेली आहे बरं का, कारण तिला आता राग आला आहे आणि मग ती डॅडाला फोन करते आपल्या आणि फोनवर बोलताना म्हणते की डॅडा विचारतोय की अगं तुला पूजेचा मान मिळाला का। तर ती म्हणते की नाही मला पूजेचा मान नाही मिळाला पण मला आरतीचा मान मिळाला। आणि सगळा मोठेपणाना ती जानकी घेऊन गेली। मग सगळं जे काही घडलेलं असतं ते ती डॅडाला सांगते आणि डॅडाला म्हणते की आज नुसतं जानकी जानकी जानकीच चालू आहे, मोठेपणा चालू आहे तिचा आणि मला ना हेच नको आहे। आणि मी सांगते ना मला तुमची मदत हवी आहे, मी सांगते तुम्ही तसं करा म्हणजे ती बरोबर इकडे मागे होईल। कारण तिने सौमित्रा आणि अवंतिकाला पण इकडे पूजेला बोलवलं आहे गणपतीच्या, त्यामुळे आईंच्या मनात तिनं घर निर्माण केलं आहे, परत ती आईंच्या जवळ झाले। कारण इकडे डॅडी विचारत असतात
की अगं तिनं तर त्यांना बाहेर काढलं होतं ना, बाहेर जायला सांगितलं होतं, परत कसं बोलावलं, मग फक्त पूजेसाठी त्यांना बोलावून घेतलं पण तुम्ही आता मी जे सांगते तसंच्या तसं करा, म्हणजे मला तिची जागा बरोबर दाखवता येईल आणि हा मोठेपणा जो काही ती मिरवते ना तो तिचा बरोबर बाजूला होईल. मग लगेच डॅडी पण इथे तयार होतात की मी तुला हवी ती मदत करतो. आता बघूया हिनं नवीन काय डाव आखलाय किंवा काय नवीन कारस्थान केलंय ते. तर इकडे अवंतिका आणि सौमित्र जेवून झाल्यावर इकडे बाहेर पडतात घरी जायला. जानकी त्यांना म्हणते की तुम्ही थांबला असतात तर बरं झालं असतं. दोघं पण त्यांना म्हणतात सौमित्रला की तुम्ही थांबला असतात तर बरं झालं असतं. पण इकडे सौमित्र म्हणतो की नाही, जे काही होतं आहे किंवा जे काही घडलं आहे ते मी सगळं इकडे सांगितलं आहे अवंतिकाला आणि त्याच्यामुळेच आम्ही इथे राहणार नाही आहे. ऐश्वर्या खूप डेंजरस बाई आहे, तुम्हाला पण त्याचे चटके बसलेतच ना, असं म्हणून ती त्यांचा भाजलेला हात हातात घेते. जे काही सगळं घडलेलं आहे घरातलं ते त्या दोघांनासुद्धा माहिती आहे आणि ऐश्वर्याचा स्वभावसुद्धा माहिती आहे. तेवढ्यात सौमित्र म्हणतो की मी अवंतिकाला सगळं सांगितलं आहे जे काही चालू आहे किंवा जे काही घडलं आहे ते. अवंतिका म्हणते की ऐश्वर्याला सुधरवायचं म्हणजे जळता निखारा हातात घेऊन फिरल्यासारखंच आहे, तुम्ही काळजी घ्या, ती काहीही करू शकते. आज जर तिला माहिती असतं आम्ही येणार आहे तर तिच्या हातात असतं तर तिनं आम्हाला पोळीतनं विषसुद्धा घातलं असतं असं म्हणते. आणि हे सगळं जे काही बोलणं चालू आहे ना ते सगळं ऐश्वर्यावरनं ऐकते बरं का, टेरेसवरनं. आणि अवंतिका इकडे खूप म्हणजे बोलतीये, ताडकी फाळ बोलते आणि मग ती म्हणते की माझं असंच आहे, मला जे तोंडावर आहे ते मी तोंडावर बोलणार, भले फटकळ म्हणू देत पण मी जे आहे ते तोंडावर बोलते आणि हाच माझा स्वभाव आहे. मग लगेच जानकी म्हणते तुझा स्वभाव मला बेधडकपणा हाच मला आवडतो, पण हा बेधडकपणा संसारात उपयोगाचा नाही आहे जास्ती. तुझी ही कात्रीची धार आहे ना जिभेला ती जपून ठेव, आपल्याला पुढे मागे खूप आयुष्यात असे प्रसंग येणार आहेत जिथे तुला ही वापरायची आहे, पण आत्ता ती वापरून त्याची धार कमी करू नकोस असं वगैरे इथं जानकी तिला समजावते. सुई आणि एवढंच नाही, ती छान इथे सांगते संसार जर करायचा असेल, संसार टिकवायचा असेल तर कात्रीसारखी धार जिभेला असण्यापेक्षा सुई दोऱ्यासारखा इथे संयम असायला हवा, तरच आपण संसारात पुढे जाऊ शकतो, नाती टिकवू शकतो असं ती इथे सांगते. आणि अवंतिका पण तिचं म्हणणं इथे ऐकून घेते प्रेमाने, पण तरीसुद्धा ती म्हणते की जे आहे ते आहे आणि तुम्ही काळजी घ्या, ऐश्वर्या काहीही करू शकते. आजसुद्धा ती किती रागाने बघत होती बघा आमच्याकडे असं म्हणून ती जानकी वहिनींना सल्ला देते की तुम्ही काळजी घ्या. सगळं बोलणं जानकीचं आणि सगळ्यांचं ऐश्वर्यावरनं ऐकते आणि नंतर दोघं जण इथे एकमेकांना म्हणजे जानकी अवंतिकाला मिठी मारते, ऋषिकेश सौमित्रला मिठी मारतो. दोघं जण इकडनं निघून गेलेत आणि इकडे ऐश्वर्या म्हणते की बरं झालं निघून गेले ते, नाहीतर अवंतिका म्हणाली ना तसंच मी काहीतरी केलं असतं. आता ही दोघं तर गेली, आता जानकीकडे या मी बघतेच, आज खूपच डोक्यात जाते ती माझ्या असं म्हणून ती इथे विचार करते आता काय करायचं. तर इकडे आपली जानकी ओवीचा अभ्यास घेते आणि ऋषिकेश तिकडनं फोनवर बोलत येतोय. आता तो नेमकं काय सांगतोय ते बघूया आपण प्रेक्षकांनो. त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल बरं का. ओवीचा इथे जानकी अभ्यास घेते, ऋषिकेश येऊन सांगतोय की ज्या बेंगलोरच्या सेमिनारला आपल्याला जायला मिळालं नव्हतं तर ते जे बेंगलोरचे सेमिनार घेणारे जे लोक आहेत ते आज आपल्या घरी गणपतीच्या दर्शनाला येणार आहेत आणि मी ना त्यांना डायरेक्ट जेवायला बोलवलं आहे, चालेल ना? म्हणजे तुला न विचारता मी निर्णय घेतला आहे, तुझ्या हाताला पण भाजलं आहे, आईची काही मदत होत नाही आहे तुला आणि तू कसं करणार आहेस हे मी डायरेक्ट तुला न विचारता निर्णय घेऊन टाकला आहे, तुझ्या हाताला पण खूपच भाजलं आहे ना. तर इथे जानकी म्हणते की आता ते डाग तेवढे दिसत आहेत, दुःखत काही नाही आहे त्यामुळे मी करीन. पण आणि हे सगळं जे काही बोलणं या दोघांचं चालू आहे ना इथे दाराच्या फटीतनं खिडकीच्या फटीतनं इकडनं ऐश्वर्या ऐकते. आता ऐश्वर्याला एक नवीन कारणच मिळालं आहे की नेमकं काहीतरी तिला करता येईल असं, कारण पाहुणे येणार आहेत मग तमाशा करायला नको का त्यांच्यासमोर. तर आता जेवणाचा मेन्यू काय करायचा असं म्हणून दोघांचे ते डिस्कशन चालू असतं. तर ती म्हणते की आईने वाल भिजत घातले, ती वालाचं बिरडं, तोंडलीचा भात असे काहीतरी पदार्थ ती करणार आहे. आणि इकडे सारंग कोणाशी तरी फोनवर बोलतोय आणि म्हणतोय की तुमच्या रोपाला मातीला मीच म्हणजे औषध वगैरे घालतो व्यवस्थित, असं सगळं काही काही बोलणं चालू आहे त्याचं. आणि इकडे ऐश्वर्या येते बरं का आता सारंगशी बोलते. आता ती सारंगशी काय बोलते आणि कशा पद्धतीनं बोलते ते बघा बरं का. ती इथे सारंगचे कान भरायचा प्रयत्न करते पण सारंग तेवढा कान भरू देत नाही आहे, पण त्याच्यामध्ये आत्मविश्वास नक्कीच येतोय कारण ऐश्वर्याने त्याला विश्वास दाखवला आहे. तर ती म्हणते की अहो तुम्ही ऑफिसला जाताय पण ऑफिसमध्ये जे काही तुमचं बोलणं होतं किंवा जे काही होतं ते तुम्हाला माहिती पाहिजे का नको. आता ते तुम्ही बेंगलोरला गेला होता, जाऊ शकला नाहीत सेमिनारला, तर ते साहेब तुमचे घरी येणार आहेत आणि ही गोष्ट तुम्हाला कशी माहिती नाही आहे. तर तो म्हणतो की दादाने ठरवलंय ना, दादाशी बोललेत मग येणार असतील ते आणि दादा आहे, हे सगळ्या गोष्टी दादाला माहिती असणं गरजेचं आहे. तरी ते ऐश्वर्या त्याचे कान भरायचा प्रयत्न करते की तुम्हाला पण माहिती पाहिजे, घर जरी एकत्र असलं तरी ते घर
कोण लीड करतं हे महत्त्वाचं आहे ना. आणि तुम्ही जबाबदारी कधी घेणार, तुम्ही कधी शिकणार आहेत, असं ती बरंच काय काय बडबडते. आणि सारंग इथे ना लगेच इथे खाली बसतोय तोंड पाडून. आणि मग लगेच ऐश्वर्या म्हणते, आता कपाळाला हात मारून घेते, कारण ती रुसून बसल्यासारखाच बसलाय तो सारंग तिथे. मग उठवते आणि म्हणते की मला असं वाटतं की माझ्या नवऱ्यानं विश्वासानं काहीतरी करावं, पुढे जावं, बोलावं, सगळी जबाबदारी अंगावर घ्यावी, असं मला एक बायको म्हणून वाटणं चुकीचं आहे का? तर तो लगेच नाही म्हणून मान हलवतो. आणि याच विश्वासापायी तुम्ही ना आता एक काम करा, जेव्हा ते सर येतील, जे कोणी येतील, तर त्यांच्याशी तुम्ही जाऊन पुढं होऊन बोलायचं आहे. तुम्ही ते सगळं करू शकता. तुम्ही त्यांना म्हणजे त्यांचं वेलकम करा, त्यांना जेवायला वगैरे वाढा, हे सगळं तुम्हीच करा. मला आवडेल तुम्ही असं पुढे पुढे गेलेलं बघायला, माझा विश्वास आहे तुमच्यावर. मग सारंग म्हणतो, आजपर्यंत माझ्यावर एवढा विश्वास कुणी दाखवला नव्हता आणि तुमचा विश्वास जो काही आहे तो मी नक्की ते साध्य करून दाखवीन असं म्हणून सांगतो. आणि इथे ऐश्वर्या जरा खूपच लाडागोडात गोडीत बोलते, डोक्यावर त्याचा एकदम हात घेते. आणि तो म्हणतो की हे काय करताय? तर लगेच ऐश्वर्या सांगते डोक्यावर हात घेऊन सारंगचा की आजच्या पाहुण्यांना तुम्हीच हँडल करणार आहात, तुम्हीच त्यांच्याशी बोलणार आहात, वेलकम करणार आहात, जे काही आहे ते तुम्ही सगळं बोलायचं आहे आणि तुम्ही नक्की बोलाल, हा मला विश्वास आहे असं म्हणून ती अगदी डोक्यावर हातबीत घेऊन प्रेमानं गोड बोलते. आणि एकीकडे तो हा म्हटला डोक्याला हात पण मारून घेते. किती ह्याच्याशी बोलायचं, म्हणजे किती नाटकीपणा करून बोलतीये, बेसलक देते, सगळं चालू आहे इकडे. आणि त्याच्यानंतर इकडे जानकी ना फोनवर बोलते बरं का सायलीशी आणि सांगते की ती जेवण काय काय करते. तर ती म्हणते की हो म्हणजे तू ये गणपतीच्या दर्शनाला, डेकोरेशनचं सगळं कौतुक करतायत, म्हणजे सजावटीचं, तर घरातलं प्रेम, माणसांचं प्रेम आणि बाप्पाचा आशीर्वाद, यामुळे डेकोरेशन खूप चांगलं झालं आहे. तू ये बघायला आणि एकटी येऊ नकोस, अर्जुनलासुद्धा घेऊन ये असं म्हणून ती इथे फोनवर बोलते. आणि म्हणते की आज जरा गडबडीत आहे, पाहुणे येणार आहेत, त्यामुळे इथे स्वयंपाक चालू आहे, आता बिरडं उकळ वालाचं की मग त्याच्यामध्ये मीठ घालीन आणि एकीकडे भात लावीन असं वगैरे ती सांगते. आत्ता मी गडबडीत आहे, तुला नंतर फोन करते असं म्हणून फोन ठेवून देते. आणि तेवढ्यात तिकडनं ऐश्वर्या येते आणि म्हणते की वा वहिनी, आज काही प्रोग्राम स्पेशल, पाहुणे येणार आहेत ना, मग काय काय बनवलं आहे? म्हणजे खूपच पदार्थ बनवले तुम्ही, वालाचं बिरडं केलं आहे, तोंडलीचा भात केला आहे, कोशिंबीर, म्हणजे कोण पाहुणे वगैरे येणार आहेत का? मी तुम्हाला मदत करू का? तर इथे जानकीला माहिती असतं की ऐश्वर्याने काही बोलणं वगैरे ऐकले का, कारण त्यांना कोणी सांगितलेलं नसतं की आज कोण येणार आहे घरामध्ये. तर इकडे ऐश्वर्याला आणि जानकीची जरा जुगलबंदी दाखवली आहे. ती म्हणते की मी तुम्हाला मदत करते. ऐश्वर्या सांगत असते की तुमच्या हाताला पण लागलंय ना, तर मी तुम्हाला मदत करते, की बोला काय मदत करू. तर इथे जानकी म्हणते की आधी मला तुझ्या मदतीची गरज नाही आहे असं म्हणते आणि नंतर लगेच म्हणते की आहे मला तुझ्या मदतीची गरज आहे. तू मला एकच मदत करायची, तू इथे थांबायचं नाहीस, तू या किचनच्या बाहेर जायचं, कारण तू मदत करण्यापेक्षा किती कामं बिघडवली आहेत हे मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे आत्ताचा स्वयंपाक जो काही आहे तो माझा एक हाती मी करायला तयार आहे आणि मी सक्षम आहे तो एक हाती स्वयंपाक करायला. मला तुझ्या मदतीची गरज नाही आहे, तू मला एकच मदत कर, तू या किचनच्या बाहेर जा असं ती इथे सांगते तिला. आणि ऐश्वर्या पण नाही हो, मला तुम्हाला मदत करायची असते, पण तुम्हीच आता मदत नको म्हणताय, तुमचा हा मिमीपणा जेव्हा कमी होईल ना तेव्हाच मी इथे तुमच्याशी नीट वागेन असं वगैरे ती इथं तिला बोलत असे. इथे दोघींची चांगली जुगलबंदी चालू आहे, जरा बरं वाटतंय बघायला. आणि त्याच्यानंतर इथे जानकीला ऐश्वर्याला बाहेर काढलं. ऐश्वर्या जाता जाता म्हणते आज आता तू मला किचनच्या बाहेर काढलंयस, तसं एक दिवस मी तुला किचनच्या बाहेर काढेन, हे चॅलेंज आहे माझं मलाच चॅलेंज आहे असं वगैरे ते इथे म्हणते. आणि ते जानकी सांगत असते ऐश्वर्या की चोरून बोलणं ऐकू नकोस असं वगैरे बोलणं, म्हणजे चोरून बोलणं चांगलं नाही आहे. मग ऐश्वर्या म्हणते की चोरून कशाला, तुम्ही मोठ्याने बोलत होता ते बोलणं कानावर पडलंय माझ्या. आणि आता उद्याच्या भागामध्ये पाहुणे आलेले आहेत आणि इथे वालाच्या बिरडाचा काहीतरी घोळ झाला आहे. नेमकं काय झालं आहे ते जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.